निरोगी मन ही निरोगी शरीराची गुरुकिल्ली आहे. पण खरंच आपले मन निरोगी आहे का? याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायला हवे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑटो इम्युन डिसीजेस काय आहेत? त्याच्या मागचं सायकोडायनॅमिक्स काय आहे? ऑटो इम्युन डिसीजेस म्हणजे नक्की कोणकोणते आजार आहेत? त्याची कारणं काय आहेत? त्याची कोणती लक्षणं रुग्णांमध्ये आढळून येतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं होमिओपॅथिक शास्त्रामध्ये ऑटो इम्युन डिसीजेस कशा पद्धतीने बरे केले जातात? तर हे सगळं सविस्तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर ज्या वेळेला आपल्या शरीरातील रोगप्रतिरोधक शक्ती आपल्या शरीराच्या विरोधात काम करायला सुरुवात करते. आपल्या शरीरातील पेशी आपल्या शरीरातील निरोगी पेशींना मारायला सुरुवात करते. त्यावेळेला ऑटोइम्यून डिसीजची निर्मिती होते. म्हणजे थोडक्यात एखादा जीवाणू, कीटाणू आपल्या शरीरावर ज्यावेळेला अटॅक करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपल्या शरीरातील जी इम्युन सिस्टीम आहे, ती त्याच्या विरोधात सोल्जर सारखे लढण्याचा प्रयत्न करत असते. आणि अशा कंडिशनमध्ये त्या पेशंटला ज्यावेळेला ताप येतो, त्यावेळेला त्या पेशंटमधील जी सेल्युलर इम्युन सिस्टीम आहे, ती कार्यरत व्हायला सुरुवात होते आणि या माध्यमातून आपल्या शरीरातील ज्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत, व्हाईट ब्लड सेल्स आहेत, त्याची काउंट जी आहे ती वाढली जाते. म्हणजे डब्ल्यूबीसी काउंट ही ब्लड टेस्टिंग नंतर वाढलेली आपल्याला दिसून येते. कारण ह्या पेशी त्या इन्फेक्शन सोबत फाईट करण्यासाठी झगडत असतात. पण ऑटोइम्युन डिसीजेस मध्ये नेमकं याच्या उलट होतं. या पेशींची जी कार्यक्षमता आहे ती कमी केली जाते. आपल्याच शरीरातील चांगल्या पेशी मारण्याचा प्रयत्न आपल्या इम्युन सिस्टीम कडून केला जातो. आता आपण पाहणार आहोत की ऑटोइम्युन डिसीजेसची रुग्णांमध्ये जी कॉमन लक्षणं आहेत, जी कुठली लक्षणं आढळून येतात ती आपण बघूयात. तर सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे ऑटोइम्युन डिसीज असणाऱ्या पेशंटमध्ये सतत एक प्रकारचा थकवा जाणवतो. त्यांच्यामध्ये सांध्यांवर, स्नायूंवर एक प्रकारची सूज आणि दुखावा जाणवत असतो. पोटदुखी, पचनाचा त्रास, बद्धकोष्ठता हे सगळी लक्षणं पोटाशी संबंधित दिसून येतात. त्याचबरोबर त्या पेशंट मध्ये एक प्रकारे प्रत्येक ग्रंथींवरती सूज असण्याची सुद्धा शक्यता असते. हळीताप असतो, मुरताप असतो ज्याला आपण म्हणतो, की नेहमी त्या पेशंटचं अंग जे असतं ते गरम असतं. माइल्ड फीवर त्यांच्यामध्ये नेहमी दिसून येतो. तर ही काही कॉमन लक्षणं आहेत जी ऑटोइम्युन डिसीजेसमध्ये दिसतात. आता आपण बघूयात की ऑटोइम्युन डिसीजेस कुठले कुठले आहेत. तर एकूण 80 प्रकारचे जवळपास ऑटोइम्युन डिसीजेस आहेत. पण आजकाल वारंवार जे पेशंटमध्ये सारखे दिसून येत आहेत, ते जे काही महत्त्वाचे ऑटोइम्युन डिसीजेस आहेत, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला ऑटोइम्युन डिसीज जो आहे, तो नेहमी आता बघायला मिळतो, तो म्हणजे सोरियासिस. तर सोरियासिस हा असा एक त्वचेचा विकार आहे. तो बरा व्हायला बराच चिवट असतो, दुर्धर असतो. त्याला बराच काळ द्यावा लागतो बरा होण्यासाठी. तर या कंडिशनमध्ये पेशंटची जी स्किन आहे, ती थिक होते, ड्राय होते, रेड पॅचेस दिसतात आणि सिल्वरी व्हाईट जे स्केल्स आहेत ते फॉर्म होतात त्याच्यावर. अशा कंडिशनमध्ये पेशंटला खाज सुटते त्या ठिकाणी, त्वचेच्या ठिकाणी. रेडनेस असतो, आगाग जळजळ होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेला प्रचंड वृक्ष त्वचा झाल्यामुळे तिथे क्रॅक्स होतात आणि ब्लिडिंग होण्याची सुद्धा शक्यता असते. तर हे जे सोरियासिस आहे ते मोस्टली तुमच्या स्काल्पमध्ये डोक्यामध्ये पॅचेस सोरियाटिक पॅचेस दिसून येतात, कोपरांवरती दिसून येतात, गुडघ्यांवरती दिसून येतात. आणि जर हा सोरियासिस बराच काळ दीर्घकाळ तसाच टिकून राहिला तर पेशंटला पुढे जाऊन सोरियाटिक अर्थायटिस सांधेदुखी होण्याची सुद्धा शक्यता असते. तर दुसरा जो आजार आहे महत्वाचा ऑटोइम्युन डिसीज तो म्हणजे डायबिटीज मलायटस टाइप 1 जो इन्सुलिन डिपेंडंट असतो, जो आजकाल लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळा पाहायला मिळतो. अशा वेळेस बीटा सेल्स डिस्ट्रॉय होतात, इन्सुलिनचं सिक्रेशन कमी होतं आणि मग ब्लड शुगर लेवल वाढते. तर अशा कंडिशनमध्ये इन्सुलिन दिल्याशिवाय त्या पेशंटची ब्लड शुगर कमी होत नाही. तर हा सुद्धा एक ऑटोइम्युन डिसीज गृहीत धरलेला आहे. त्याच्यानंतर व्हिटिलिगो ज्यामध्ये व्हाईट स्पॉट्स होतात आपल्या शरीरावरती, स्किनवरती मेलानिन चं फॉर्मेशन कमी झाल्यामुळे पांढरे डाग आपल्या शरीरावरती दिसायला लागतात, ज्याला आपण कोड असं म्हणतो. तर हा सुद्धा एक ऑटोइम्युन डिसीजेस आहे. डिसीजेसमध्ये मोडला जातो. नंतर आय-बी-एस इरिटेबल बावेल सिंड्रोम या कंडिशनमध्ये पेशंटमध्ये आलटून-पालटून जुलाब आणि पोट साफ न होणं या तक्रारी दिसून येतात. अशा सिच्युएशनमध्ये पचनाच्या सतत तक्रारी असल्यामुळे पेशंटचं वजन बऱ्याच प्रमाणात कमी होतं. नंतर एस-एल-ई सिस्टमिक ल्युपस इरिथेमॅटस जो एक आजार आहे तो सुद्धा
ऑटोइम्युन डिसीज म्हणून गृहीत धरला जातो, ज्याच्यामध्ये तुमच्या नाकावरती, तुमच्या गालांवरती रेड पॅचेस तयार होतात आणि मोस्टली ते बटरफ्लाय शेपमध्ये आपल्या गालांवर दिसून येतात. तर हा सुद्धा एक ऑटोइम्युन डिसीज आहे. त्यानंतर मल्टिपल स्क्लेरोसिस, ज्याच्यामध्ये आपल्या नर्वच्या भोवती जी मायलिन शीथ असते, ती मायलिन शीथ काय होते, डिस्ट्रॉय होते आणि त्यामुळे पेशंटला चालण्यामध्ये इम्बॅलन्स निर्माण होतो, ऍक्टिव्हिटीजमध्ये इम्बॅलन्स निर्माण होतो. बऱ्याच वेळा अशा पेशंटला पॅरालिसिसला सुद्धा सामोरं जावं लागतं. त्याच्यानंतर जो आजार आहे तो म्हणजे ॲलोपेशिया एरियाटा, ज्या कंडिशनमध्ये केस गळती होते ठराविक पॅचेसमध्ये, मग ते दाढीमधील केस असो किंवा डोक्यामध्ये असो, एक ठराविक पॅचेसमध्ये केस गळती होते आणि अशा पेशंटला ऑटोइम्युन डिसीज या कॅटेगरी खालीच आपण गृहीत धरतो. त्याच्यानंतर जो शोग्रन सिंड्रोम आहे, त्या सिंड्रोम मध्ये ड्रायनेस, प्रचंड ड्रायनेस संपूर्ण शरीरामध्ये तुमच्या निर्माण होतो. जसं की तुमच्या डोळ्यांना ड्रायनेस येतो, म्युकस मेमरीजना ड्रायनेस येतो, तोंडामध्ये एक प्रकारचा कोरडेपणा जाणवतो. सगळी जी त्वचा आहे ती कोरडी होते आणि त्यामुळे आपसुकच वात वाढतो आणि वात वाढले की आपोआपच दुखावा आणि जो कोरडेपणा आहे शरीरामध्ये तो वाढला जातो. तर त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे अंकालोजिंग स्पॉन्डिलोसिस, हा सुद्धा एक महत्वाचा ऑटोइम्युन डिसीज आहे, जो अतिशय दुर्धर आहे बरा होण्यासाठी. तर या कंडिशन मध्ये काय होतं की स्पायनल कॉर्डच्या अलोंग त्या पेशंटला बऱ्याच प्रमाणात ताठरपणा, स्टिफनेस आणि दुखावा जाणवतो. त्याचबरोबर कमरेचा जो खालचा भाग असतो, लोअर बॅक पेन जी असते, ती प्रचंड या पेशंटला जाणवते. खास करून पेशंट ज्या वेळेला सकाळी झोपेतून उठतो त्यावेळेला प्रचंड स्टिफनेस आणि पेन लोअर बॅक मध्ये जाणवते. तो परत स्टिफनेस आणि जी पेन आहे ती वरच्या बाजूला येऊन वरच्या भागामध्ये पाठीमध्ये सुद्धा तो ताठरलेपणा किंवा दुखावा जाणवू शकतो, शोल्डर्स मध्ये जाणवू शकतो. तर हा सुद्धा अंकालोजिंग स्पॉन्डिलोसिस जो आहे तो सुद्धा एक बरा होण्यासाठी दुर्धर असा आजार आहे. थोडक्यात काय की ऑटोइम्युन डिसीजेस याचं जे कारण आहे ते मॉडर्न सायन्सने अनएक्सप्लेन्ड आहे किंवा देता येत नाही. ठराविक कारण त्याला नाही असं सांगितलेलं आहे. परंतु हे आजार जे आहेत ते बरे करण्यासाठी दुर्धर असतात. त्याच्यासाठी पेशंटमध्ये पेशन्स असावे लागतात. बराच काळ या आजारासाठी ट्रीटमेंट घ्यावी लागते. पण पेशन्स ठेवले तर निश्चितपणे हे आजार दूर करता येऊ शकतात होमिओपॅथीच्या साहाय्याने. त्याचं कारण काय थोडक्यात मी तुम्हाला सांगते, की आपण जे सायकोडायनॅमिक्स पाहणार आहोत आता ऑटोइम्युन डिसीजेसच्या मागचं, तर ते काय आहे, की मानसिक ताण. आता मानसिक ताण ही खूप ब्रॉड संकल्पना आहे, पण त्यामध्ये काय-काय येतं? तर तुमच्या शरीरावर कुठलाही मानसिक ताण, तणाव, काळजी, चिंता, भीती, कुठच्याही गोष्टीचं दडपण, एखाद्या गोष्टीचं खूप दुःख किंवा एखाद्या व्यक्तीविषयी, गोष्टीविषयी तुमच्या मनात दबलेला राग, त्यानंतर तुमच्या स्वतःमध्ये असणारी अन्याय झाल्याची जी भावना असते, ती सुद्धा मानसिक ताणासाठी कारणीभूत ठरू शकते. नंतर सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या स्वतःमध्ये जर दोषी भाव असेल, अपराधीपणाची भावना असेल आणि तुम्ही स्वतःपेक्षा जर इतर गोष्टींना जास्ती महत्त्व देत असाल, तर तो दोषी भाव वाढण्याची शक्यता असते. तो सुद्धा ऑटोइम्युन डिसीज होण्यासाठी कारणीभूत ठरला जातो. नंतर जर तुम्ही इतरांविषयी तिरस्कार करत असाल, इतरांविषयी मनामध्ये द्वेष बाळगत असाल, तर ही सगळी कारणं ऑटोइम्युन डिसीज होण्यासाठी महत्वाची ठरतात. म्हणजे ऑटोइम्युन डिसीज होण्यासाठी ही सगळी कारणं कारणीभूत आहेत, जी मानसिक ताणाच्या खाली आपण गृहीत धरतो. तर मला तुम्हाला सांगायला एक गोष्ट नक्की आवडेल, की डॉक्टर बी.एम. हेगडे जे आहेत, ज्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला 2021 साली. तर त्यांनी अतिशय सुंदर एक्सप्लेन केलंय, की ऑटोइम्युन डिसीज म्हणजे काय. तर ते काय म्हणतात, की मी एक व्यक्ती आहे, तुम्ही एक व्यक्ती आहात. माझ्यातील ज्या पेशी आहेत, तशाच पेशी तुमच्यामध्ये सुद्धा आहेत. आणि या पेशी त्या पेशींना ओळखतात. त्या त्यांच्यासारख्याच त्यांना दिसतात. त्यामुळे त्या आपसुकच त्यांच्यावर प्रेम करत असतात. आणि जर मी समोरच्या व्यक्तीचा तिरस्कार केला, तर माझ्या शरीरातील पेशी मला म्हणतात, कन्फ्यूज होतात आणि म्हणतात, की माझ्यासारख्याच समोरच्या व्यक्तीतील पेशी आहेत आणि ही व्यक्ती तर त्या व्यक्तीचा तिरस्कार करते. त्यामुळे आपल्याच शरीरातील पेशी नाराज होतात, कन्फ्यूज होतात आणि आपल्या शरीराच्या विरोधात काम करायला लागतात. आणि मग ऑटोइम्युन डिसीजेसला आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे डॉक्टर हेगडेंनी असं सांगितलेलं आहे, की तुम्ही असं करा, एका शांत रूममध्ये बसा. ज्या व्यक्तींचा तुम्हाला राग आलेला आहे, ज्या व्यक्तींबद्दल तुम्ही मनामध्ये द्वेष आणि तिरस्कार बाळगून आहात, त्या सगळ्या व्यक्तींची एक लिस्ट बनवा आणि त्या सर्व व्यक्तींना अगदी हृदयातून, मनातून क्षमा करून टाका.
आणि ज्यावेळेला तुम्ही ही क्षमा कराल, त्यावेळेला तुम्ही हळू-हळू या ऑटोइम्यून डिसीजेस मधून बाहेर पडायला तुमची सुरुवात होईल. तुम्ही हळू ते आजार बरे करण्यासाठी म्हणजे स्वतःच तुम्ही तो एक मार्ग शोधून काढा, की हा आजार या पद्धतीने बरा होतो. तर अतिशय सुंदर असं हे क्षमेचं तत्व त्यांनी सांगितलेलं आहे. तर क्षमा केल्यामुळे ऑटोइम्यून डिसीजेस बरे व्हायला निश्चितपणे मदत होते, हे आम्ही अनुभवलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे ग्रॅटिट्यूड. कुठल्याही गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. एखादी गोष्ट आपल्याला चांगली मिळालेली आहे. निसर्गाने सर्व ज्या काही गोष्टी आपल्याला दिलेल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत, त्याबद्दल. एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली असेल, तर त्या व्यक्तीबद्दल म्हणजे जे काही चांगलं आहे आपल्याला मिळालेलं, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं. याने सुद्धा आपल्यामधील जे इम्युनोग्लोब्युलिन ए आहे, ते वाढलेलं रिसर्च नंतर दिसून आलेलं आहे आणि ज्यावेळेला हे वाढतं, त्यावेळेला आपली रोगप्रतिरोधक शक्ती आपोआपच वाढते आणि आपल्या शरीरामधील जे सूज आहे, जो दुखावा आहे, तो काम हे इम्युनोग्लोब्युलिन ए अ, कमी करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे आजच्या या ऑटोइम्यून डिसीजेसचं जे सायकोडायनॅमिक्स आहे ते थोडक्यात मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. मानसिक ताण इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑटोइम्यून डिसीजेस. मानसिक ताणामुळे तुमचा ऑटोइम्यून आजार हा वाढत असतो. त्याच्यामध्ये सगळे प्रकार आले जसं की मगाशी सांगितलं ताण, तणाव, काळजी, चिंता, भीती, दुःख, दबलेला राग, अन्याय झाल्याची भावना, स्वतःबद्दल दोषी भाव, अपराधीपणाची भावना आणि इतरांबद्दलचा तिरस्कार. ही कारणं आहेत ऑटोइम्यून डिसीज होण्याची आणि त्यावर अतिशय 2 सोपे उपाय आहेत. ते म्हणजे क्षमा करणे आणि दुसरं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. तर हे अतिशय सोपं आहे. आपण ठरवलं तर खूप सोपं आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणखीन एक तुम्हाला छोटासा एक्सपिरियन्स मला माझा शेअर करायचा आहे. माझ्याकडे एक सोरियासिसची 29 वर्षाची लेडीज पेशंट आलेली होती. जिला सोरियासिस हा त्वचा विकार होता. ज्यावेळेला तिचं संपूर्ण केस टेकिंग झालं, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की ती तिच्या आईशी खूप अटॅच होती आणि तिची आई सडनली ज्यावेळेला तिच्या आईची डेथ झाली, त्यानंतर ती प्रचंड दुःखामध्ये गेली, प्रचंड डिप्रेशनमध्ये गेली आणि हीच मानसिक भावना, जी दुःख ही जी मानसिक भावना आहे, ज्याला आम्ही ग्रीफ असं होमिओपॅथिक शास्त्रामध्ये म्हणतो, ती मानसिक ग्रीफ ही भावना गृहीत धरून मी तिला होमिओपॅथी मधलं नॅट्रोमूर हे औषध प्रिस्क्राईब केलं आणि हळूहळू तिचे सोरियसचा जो त्रास आहे तो हळूहळू एक 5 ते 6 महिन्यात तिचा पूर्णपणे बरा झाला. तर होमिओपॅथिक शास्त्रामध्ये ऑटोइम्युन डिसीजेसला इलाज आहे असं मी का म्हणते? कारण होमिओपॅथिक शास्त्र हे मानसिक लक्षणांना, भावनिक लक्षणांना प्रचंड महत्त्व देते, प्राधान्य देते आणि ती भावना धरून आम्ही त्या पेशंटला औषध देतो. त्यामुळे होमिओपॅथिक शास्त्रामध्ये अशा पद्धतीने हे ऑटोइम्यून डिसीजेस बरे केले जातात. म्हणूनच आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.